हॅलो हाय नमस्कार, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये। तर आज पाहू शकतात बनवत आहे मी सांडग्याची भाजी। तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकले दोन पळे। त्यानंतर एक प्लेटभर सांडगे घेतले। तर हे आता बनवले आहेत ह्या वर्षीचे चणा डाळीचे सांडगे। तर हे आपल्याला हे मंद गॅसवर भाजून घ्यायचे, तसे खमंग कुरकुरीत असे। तर पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही। तर अशा प्रकारे आणि आता पहिल्यांदा जो मसाला बनवला आहे ह्या वर्षीचा घरगुती मालवणी आपला कोकणी मसाला, तर त्याच्यामध्ये बनवत आहे। तर मसाला नवीनच आहे, त्यामुळे फक्त टेस्टिंगसाठी बनवत आहे ही भाजी। तर 1-2 महिन्यांनी वापरायचा मसाला हा, कारण खूप तिखट असतो। तर पाहू शकता हा एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून। तर याच्यामध्ये एकदम साधी सिंपल आणि आपली घरगुती रेसिपी आहे। तर त्यानंतर कांदा छान लाल परतून घेतला। त्यामध्ये एक मोठा टमाटर आहे, तर तोही बारीक चिरून घेतला। तर पाहू शकता टमाटरही झाला आहे। आता त्यामध्ये आपला घरगुती मसाला, तर पाव चमचा हळद, त्यानंतर हा 1.5 चमचा आपलं लाल तिखट, हा घरगुती मसाला आहे। त्याच्यामध्ये कांदा लसूण मसालाही वापरला तरीही चालतो। तर मला चव बघायची ह्या मसाल्याची घरगुती, तर त्यासाठी मी हे घेतलं। त्यानंतर हे कांदा खोबऱ्याचं वाटण, तर 1 चमचा, 1 मोठा चमचा आहे हा। तर वाटण तयारच असतं माझ्याकडं। तर हा कांदे टमाटर आणि सुकं खोबरं तर भाजून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आलं लसूण पण। त्यानंतर आता पाहू शकता मसाले परतून घेतले, त्यामुळे परतलेले तळलेले हे सांडगे। तर सांडगेही मी पहिल्यांदाच केलेत आणि मसालाही पहिल्यांदाच यूज केला आहे। त्यानंतर गरजेनुसार पाणी, तर सांडगे थोडेसे हलकेसे मऊ होईपर्यंत होतील एवढंच पाणी त्याच्यामध्ये। तर पाहू शकता। तर हा शेवटी मीठ। तर ही भाजी सुकी पातळ आपण कशीही बनवू शकतो, जशी आपल्याला पाहिजे तशी। तर मी आज सुकी बनवली आहे। एक 5 मिनिटं झाकून ठेवायचं, वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि छान शिजवून घ्यायचं। पाहू शकता 5 मिनिटानंतर भाजी आपली तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा। आणि पाहू शकता आज दुपारच्या जेवणामध्ये छान असं उडदाचे पापड, भात, त्यावरती तूप, तर इंद्रायणी भात आहे हा। त्यानंतर माईनमुळाचं लोणचं, जे आमच्या गावाकडचं प्रसिद्ध आहे। त्यानंतर ही बटाट्याची आमटी आहे पातळ, सांडग्याची भाजी आणि तांदळाची भाकरी। तर या मंडळी जेवायला, छान असं दुपारचं जेवण। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।